तर बघा आम्ही इथं 5-6 बटाटे घेतलेले आहेत चांगले उकडवून. त्यात हिरवी मिरची, लसूण, आलं आणि मीठ घातलेलं आहे बघा. आणि ते चांगले कुस्करून घेतले ग्लासाने असं बघा. ग्लासाने चांगले ते असं आपलं बारीक बारीक बटाटे करून घेतलं, कुस्करून घेतलं जरा असं बघा, मीडियम साईजमध्ये असं. आणि आता हे एकदम बारीक 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 करून घ्यायचं. आणि हे आहे बेसन पीठ, अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. आणि 1 वाटी तांदळाचं पीठ आणि बेसन पीठ हे आता एकत्र करायचं. त्यात थोडीशी हळद टाकायची. हळदीनं कसा कलर जरा पिवळसर होतो. आणि हे मीठ चवीपुरतं थोडंसं मीठ घातलेलं आहे. आणि त्यात पाणी घातलेलं आहे बघा थोडंसं. आणि ते एकजीव करून घेतलेलं आहे. तांदळाचं पीठ, बेसन पीठ, हळद आणि मीठ एकजीव करून घेतलेलं आहे. आता हे बघा माझ्या 4 चपात्या राहिलेल्या होत्या रात्रीच्या. मग आता त्याचं काय करायचं म्हणून हे मी नवीन रेसिपी टाकलेली आहे. तर मग असं एकाचं अर्ध्याचं असं मी चतकोर भाग करून घेतलेला आहे. ते बघा असं चतकोर असे 4 भाग, एका चपातीचं 4 भाग करून घेतलेलं आहे ते. आणि असं बघा. आणि मग त्यातलं 2-2 ह्याचे आपल्याला एक प्रकारचं पॅटीस करायचं आहे. मग हे आपला बारीक केलेला मगाशी बटाटा एवढा बारीक करायचा. आणि एक चतकोर भाग घ्यायचा आणि त्याच्यावर असा बटाटा लावायचा, असं थोडा थोडा करून ठेवायचा. आणि मग त्याच्यावर अशी दुसरी चपाती घ्यायची बारीक केलेली आणि ती त्याच्यावरती अशी पॅक करून घ्यायची. आणि इतकं म्हणजे बघा असं पॅक करून घ्यायचं असं व्यवस्थित, जेणेकरून बेसन पीठ आहे हे आता आपण मगाशी एक मिश्रण केलेलं होतं ना, ते तांदळाचं पीठ, बेसन पीठ. कारण तांदळाचं पीठ कशासाठी टाकायचं, कारण ते खुसखुशीत होतं ना असं पॅटीस. मग तांदळाचं पीठ म्हणून त्याच्याशी बेसन पिठापेक्षा थोडंसं जास्त घालायचं. आणि हे तेल गरम करायला ठेवलेलं होतं आणि चांगलं गरम झालेलं होतं. त्यात मी एक असं पॅटीस सोडलेलं आहे. आणि बघा आता किती खुसखुशीत, इतकं मस्त लागतं ना, एकदम खुसखुशीत सामोशासारखं. आणि असं कडक एकदम गरम गरम खाल्लं ना तर एकदम असं कडक कडक चांगलं लागतं बरं का. म्हणून मग मी असं ते एक तळून घेतलं. आणि मग आता बाकीच्यांना पटपट असं लावून घेतलं की मग पटपट असं करता येतं, तव्यात टाकता येतं असं पटकन. म्हणून मी सगळं एकदम करून घेतलं बघा. ते आपलं बरं पडतं सगळं एकदम करून घेतल्यावर. बघा सगळं करून घेतलेलं. त्यात जरा बटाटा चांगला असा बऱ्यापैकी घालायचा आणि पॅक करायचं. नंतर बेसन पिठात टाकून मग ते असं एक 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 करून असं छान खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्यायचं. आणि इतकं छान लागतं ना, तुम्ही खरंच एकदा करून बघा, खरंच मस्त लागतं. तर बघा आता त्या दिसण्यावरच दिसतंय बघा किती छान झालेलं आहे, खुसखुशीत झालेलं आहे. तर तुम्ही ना खरंच नक्की एकदा करून बघा आणि कसं झालं आहे ते मला नक्की कमेंट करून सांगा. चला बाय. आणि लाईक करा. बाय.